यांच्या गांडीत दम नाही तर हे लोकांनी कशाला करायचं. त्याच्या आईला ऐक ना, त्याच्या आईला फोन कर, त्याच्या बहिणीला फोन कर. तो भोसडीचा तो जो करतोय तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात जाऊन झोपतो आणि मग हो, एखाद्या महिलेच्या तोंडून अशा प्रकारचे शब्द बाहेर पडणं खरोखर म्हणजे हे अगदी धक्कादायक म्हणावं लागेल. ठाण्याच्या प्रथम नागरिक पदाची जबाबदारी सांभाळलेल्या व्यक्तीकडून अशी भाषा शोभते का? मित्र हो, महापालिका निवडणुकीतला हे जे काही सगळं चाललंय ना, प्रचार, धमक्या, पैसा वगैरे, खरं तर याच्याही पुढे आता सगळं काही गेले. म्हणजे अगदी आता या प्रचारानं किंवा या निवडणुकीनं शेवटचं टोक गाठलंय असं म्हणावं लागेल. पैशांचे खेळ, धमक्या देऊन अर्ज माघारी घ्यायला लावणं, कोटींच्या कोटी रुपये घरामध्ये नेऊन टाकणं आणि कधी नव्हे एवढे उमेदवार बिनविरोध निवडून येणं आणि हे सगळे फक्त सत्ता पक्षातले असणं, यावर खूप चर्चा झाली. राजकारणाचं आणखी एक घाणेरडं अंग जनतेसमोर आलं आहे. बघा, गुंड गुन्हेगारांना राजकीय पक्षाने उमेदवारी दिली, त्याची मोठी चर्चा झाली. पण आता मात्र एका ऑडिओ क्लिपनं या सगळ्यावर कडेलूट केलेला आहे. काही लाज शरम राजकारणात आता उरली आहे की नाही असा प्रश्न पडावा. माजी महापौर आणि शिंदे गटाच्या आत्ताच्या या महापालिकेतले उमेदवार मीनाक्षी शिंदे यांची ही व्हिडिओ क्लिप आहे असं म्हटलं जातं. तसे आरोप होत आहेत. आपण या ऑडिओ क्लिपची काही पुष्टी करीत नाही, पण ज्याही कोणी महिला असतील या बोललेल्या या ऑडिओ क्लिप मधल्या, त्यांच्या तोंडून आलेली ही अत्यंत गलिच्छ आणि शिवराळ भाषा कुठल्याही सभ्य माणसाला ऐकावीशी वाटत नाही. हो, एखाद्या महिलेच्या तोंडून अशा प्रकारचे शब्द बाहेर पडणं खरोखर म्हणजे हे अगदी धक्कादायक म्हणावं लागेल. मित्रांनो, व्हायरल होत असलेली ही ऑडिओ क्लिप जशीच्या तशी मी तुम्हाला ऐकवतोय. या क्लिप मधले आक्षेपार्ह जे काही शब्द आहेत त्यांना जाणीवपूर्वक आपण बीप टाकलेलं नाही, कारण नेमके जे काही शब्द आहेत ते तुम्हाला कळावेत त्यासाठी ते जशीच्या तसे ठेवलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही आधी ही ऑडिओ क्लिप ऐका. फालतू मेसेज बोगस अकाउंट खोलून यांच्या गांडीत दम नाही तर हे लोकांनी कशाला करायचं. मी आज जर पोरं पाठवली त्याच्या घरात तर काय राहील रे त्याची इज्जत. मला काय माहितीच नाही मीनांटी. मी 5 दिवस झाले ऍडमिट होतो. दुसऱ्या दिवशी आलो, ऑर्डरला गेलो. मलाच बरं नाही, माहिती का. मी कामावरती पण जात नाही. मी आता थोडं बाहेर अरे आलो. तू पण आता येत नाही, ऐक ना, तू पण येत नाही, हे लोक पण येत नाही. तर मी हेच बोलली की ह्यांच्या बायका पळून नेल्या का माझ्या नवऱ्याने, ते ह्यांना एवढं सॅड झालेत सगळे लोक. नाही ना मीनांटी, मला खरंच नाही बरं नाही वाटत, माहिती का. मी आता पण आज ऑर्डरला आलोय आणि थोडं बेलापूरला काम होतं म्हणून इथं नवी मुंबईला आलोय. त्याच्या आईला ऐक ना, त्याच्या आईला फोन कर, त्याच्या बहिणीला फोन कर. मी आता उद्यापासून असं चालू करेल की बायका घरात पाठवून मारायला लावेल मी त्याला. काय मी काय असेल बोलून घेतो मीनांटी. काय ते पेका करून काय असेल फालतूगिरी आहे बघ ना. तो भोसडीचा तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात जाऊन झोपतो आणि मग रस्त्यावर त्याला मारतात सगळेजण. त्याची लायकी काढलेली आहे आणि आता त्याला एवढा पुळका आलेला आहे दुसऱ्यांच्या बायकांची तो हे करतोय. तर त्याचं पण वाट लावायला मला टाइम नाही लागणार. आता काहीच बोलत नाही. ती आगरी गांड एकात घुसलेली आहे ना, त्यांची कशी काय वाजवायची ती मी वाजवणार आहे. असं केलंय ते लोकांनी की त्यांच्या बायका पळून गेलेत किंवा त्यांच्या बायकांबरोबर झोपायला गेले कोण म्हणून. नाही, मी भेटतो. मी अण्णाला पण सांगितलं, कारण की आलिशा पण बोलली ना. पांड्याच्या गाडीत एवढी चरबी का आली, तो का एवढा भुसडीचा उडतोय. त्याला विचारायचं त्याच्या घरी येतोय का भूषण झोपायला म्हणून. काय मी बोलतो मीनांटी काय ते. फालतू कमेंट करतात हे लोक. यांच्या गाडीत दम असेल तर या ना 1 to 1 माझ्या समोर येऊन बोल ना. 16 तारखेनंतर तुम्हाला काय दाखवायचं आहे ना, मी दाखवेल. आणि त्याला सांग, भीक माग्या, तू किती पळालास ना तरी माझी सीट काढायची तर मी काढेलच आणि नंतर तुम्हाला लायकीवर आणून ठेवेल मी. मग घरात पण तुम्ही बसणार नाहीत तिथे. अशी वाट लावेल मी तुमची. आज जी घरं तुमची वाचलीत ना शिवाजीनगरची, ती मीनाक्षी शिंदेमुळे वाचली. तुम्हाला रस्त्यावर आणायला मला वेळ नाही लागणार. बोलतो मी. बहिणीला पण सांग, त्याच्या बहिणीला पण सांग, त्याच्या आईला पण सांग. मी घरात मग कोणाला पाठवलं ना तर मग मी काय करेल ते समजून जा. माझ्या नवऱ्यासारखं मला समजू नका. मी पूर्ण वाटच लावून टाकेल. मग रोज पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावेल मी तुम्हा लोकांना. तुम्ही आता लायकी ऐक ना, आम्हाला माहिती आहे ना तुम्ही नाही आमच्याबरोबर, तुम्ही त्यांचं गु खाणार आहे, तुम्ही तिकडेच मरणार आहे. तर तुम्ही शांततेत राहा ना. 15 दिवसानंतर तुम्हाला मानपडातच राहायचंय का भूषणच्या घरी जाऊन राहणार आहे तुम्ही. चालेल, मी काय ते बोलतो मीनांटी. एवढं काय नाही, मी बोलतो. कारण मी पण एवढं काय ह्याच्यात नव्हतो, ह्याच्यात पण नाही मी कुठंच नाही.
बरं नाही, नाही आम्हाला वाटलं तुला पांडेनेच सांगितलं म्हणून तू नाही येत नाही नाहीस का नाही, काय असं 5-6 काय दिवस. नाही, असं काय नाही बाबा, आपलं काय नाही. आपलं माझी मी त्याला लग्न सांग, मी तुला झाल्यापासून मानपड ऐक ना, त्याला सांग मी मानपडात दिसते तेवढी नाही. माझी लेवल बघायची असेल ना तर दुसऱ्याच दिवशी सीपीला फोन करून काय याची वाट लावेल ना मी, ते तुला पण समजणार नाही. आणि डामच्या लोक मारायला आले ना, आम्ही वाचवलंय त्याला उद्या फोन करून सांगेल घरात घुसून तोडफोड करून. काय राहील याची? बरोबर आहे. चालेल, मी ठीक आहे. बोलतो काय ते हं. बोलतो. ठीक आहे. मित्रांनो, आहे ना की धक्कादायक. काय भाषा, काय शब्द. एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत या मीनाक्षी शिंदे, त्यांची ही व्हिडिओ क्लिप आहे असे आरोप झालेले आहेत. पण या क्लिप मधला आवाज आपला नाही, तो ए ऑडिओ क्लिप आहे किंवा मॉर्फ केलेले ऑडिओ क्लिप आहे असं या मीनाक्षी शिंदे यांनी म्हटलं आहे. म्हणजे त्यांनी ही ऑडिओ क्लिप सरळ सरळ नाकारलेली आहे, ती आपली नाही असं म्हटलेलं आहे. पण भिवंडीचे खासदार बाळा मामा मिस्त्री यांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या मीनाक्षी शिंदे यांच्या विरोधात तक्रार सुद्धा दिली आहे. आता या प्रकरणी गुन्हा दाखल होईल न होईल. शिंदे गटाच्या दादागिरीवर शिवसेना आणि मनसेनं अक्षरशः टीकेची झोड उठवली आहे. ठाण्याचं राजकीय वातावरण शिंदे गटानं दूषित केलेलं आहे. सत्तेच्या जोरावर खुलेआम धमक्या दिल्या जात आहेत. ठाण्याच्या प्रथम नागरिक पदाची जबाबदारी सांभाळलेल्या व्यक्तीकडून अशी भाषा शोभते का? शिंदे गटानं मराठी संस्कृती धुळीला मिळवलेली आहे असा थेट हल्लाबोल शिवसेना महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षा समीक्षा मारपंडे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि हे आरोप केले. मॉर्फ किंवा एआयची ऑडिओ क्लिप म्हणणं म्हणजे हे अगदीच हास्यास्पद आहे. या प्रकरणी मीनाक्षी शिंदे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली. बघा, या क्लिप मधला आवाज कोणाचा आहे, ती खरी आहे, ती खोटी आहे, ये आहे, मॉर्फ केलेली आहे की ओरिजिनल आहे, हे सगळं काही पोलीस चौकशीत, पोलीस तपासामध्ये समोर येईल. पण जे आम्ही ऐकलं, जे समोर आलं ते मात्र अगदी भयावह आणि तितकंच धक्कादायक. मित्रांनो, कुठं चाललं आहे आपण आणि कुठं चाललं आहे हे आपलं राजकारण. आपण ज्यांना आपले प्रतिनिधी म्हणून पाठवणार आहोत ते जर अशी भाषा वापरणार असतील, अशा धमक्या देणार असतील आणि महिला असताना सुद्धा अशा पद्धतीचे शब्द त्यांच्या तोंडावर येत असतील, ओठावर येत असतील, तर तुम्ही काय म्हणाल? व्यक्त व्हा मित्रांनो, जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.